पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीने दूधसागर महाविद्यालयाच्या परिसरात स्थानिक प्रजातीचे सुमारे 150 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमात करंज, भावा, शमी, महाळुंग, बेल, काटेस्वर आणि हिरडा आदी स्थानिक वृक्षाची लागवड करण्यात आली। या वृक्षाची निवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक आर.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आली। या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नसून 18 जुलै 2027 रोजी या सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला। तसेच परदेशी प्रजातीच्या वृक्षाऐवजी स्थानिक हवामान व मातीशी सुसंगत असलेल्या स्थानिक वृक्षाची लागवड करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। देशी आणि स्थानिक वृक्ष यामध्ये फरक असून प्रत्येक प्रदेशासाठी तेथील नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वृक्ष प्रजातीची निवड करणे आवश्यक आहे। त्यामुळे केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे तर परिसर पुनर्निर्माण हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या उपक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, एनएसएसचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले। उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।